बाबा प्लीज इथून पुढे माझ्यासाठी स्थळ पाहू नका। गप असा विचार नको करूस तू। आई अगं मी या गोष्टीचा खूप विचार केलाय आणि हे मला कळून चुकलंय की कुठल्याही मुलाला किंवा त्याच्या घरच्यांना सुनेचा पगार माहेरी दिलेला नाही आवडणार। ताई पण तुझ्यासारखा विचार करणारा कोणीतरी असेल ना। रूपा मिळाला तेवढा अनुभव पुरे झाला आणि स्त्री पुरुष समानता हे फक्त बोलण्यापुरतंच असतं। रुपाली बरोबर बोलतीये, सगळी माणसं एकसारखी नसतात। नसतीलही आई, पण माझ्या आई वडिलांसाठी मी काय करायचं हे कोणी तिसरी व्यक्ती का ठरवणार? कोणाचा योग कुठे आहे काही सांगता येत नाही, पण तू निदान सकारात्मक विचार तरी कर। अगं आई मी नेगेटिव्ह विचार करतच नाहीये। बरं तू म्हणतेस ना तसं माझी अट मान्य करणारा मुलगा मला मिळाला तर आपण पाहू ना पुढे, पण तोपर्यंत प्लीज माझ्यासाठी स्थळ पाहू नका। अनुज खीर। खीर? आई अगं इंडियात आल्यापासून 2 kg पुट ऑन केलंय मी। अरे त्याची काळजी करू नकोस, एकदा तुझं लग्न झालं ना की होणाऱ्या बायकोच्या हातचं जेवण जेवून तुझा वेट लॉस होईल। व्हॉट डू यू मीन? तुझ्याबद्दल नाही बोलत आहे मी, अनुजच्या होणाऱ्या बायकोबद्दल बोलतो। कळतंय कळतंय। नशीब। वेद खीर। हाँ हे असं आहे नेकी और पूछ पूछ। अहो वहिनी तुमच्या आजची खीर खाऊन जमाना झालाय माझा। अनुज बरं का तू आलायस ना म्हणून खीर केली, तू नव्हता तर एकदाही केलेली नाही वहिनीने खीर। कारण माझ्या अनुजला आवडते। लव्ह यू आई। आता अनुजच्या होणाऱ्या बायकोलाही शिकवा खीर। हा काका काय चाललंय तुझं? नाही कुठलाही टॉपिक असला ना की माझ्या लग्नापाशी आणून एंड करतोस। अरे तसं नाही, आता आजी असली असती ना तुझी तर म्हटली असती गोड नवरा झालाय अनुज, अजून त्याचं लग्नाचं बघितलेलं नाही। काय दादा? खरंय। आणि बरोबरच बोलायच्या त्या। अनुज कुठल्याही गोष्टीची एक वेळ असते, ती गोष्ट तेव्हाच झालेली बरी। आय एग्री सुहासिनी। म्हणजे ब्रो खरंच लग्न करतोय? नो वे, मला अजून बिझनेस मध्ये सेटल व्हायचं। अरे बिझनेस घरचाच आहे, होशील सेटल। आधी लग्न कर, लग्नाचे खूप फायदे। फॉर एक्झाम्पल तुझी काळजी घेणारं हक्काचं एक माणूस येईल। पण तुम्ही आहात ना सगळे। आणि आई आय एम 100% शुअर तुझ्या इतकी माझी चांगली काळजी कोणीच नाही घेऊ शकत। हो रे माझा श्रावण बाळ। अरे मन मोकळं भांडता यायला, मनातलं सांगायला असं कोणीतरी हक्काचा माणूस लागतं ना। पण मग ही आहे ना ही। हां लव यू ब्रो। आणि मलाही वाटतं नाउ इट्स हाय टाइम। आणि वहिनी जर कूल असेल ना तर तुला एक असं पार्टीमध्ये मग कंपनी मिळून जाईल। शट अप। दादा तू काहीच बोलत नाहीयेस, तू त्याला सांग ना लग्नाचे ऍडव्हान्टेजेस। अरे ब्रो माहितीये ना डॅडच ऐकतो सगळं। मगाशी सुहासिनी म्हणाली ते खरं आहे, ती माझ्या आयुष्यात आली आणि माझं आयुष्यच बदलून गेला। मी हा बिझनेस वाढवू शकलो कारण ती माझ्या पाठीशी खंबीरपणे उभी राहून या घराची जबाबदारी सांभाळत होती। अनुज लग्न म्हणजे बर्डन नसतं रे। तुमच्या मॅनेजमेंट मध्ये शिकवतात ना टीम वर्क, संसार म्हणजे टीम वर्कच असतं। करेक्ट। आणि म्हणूनच मी अनुजसाठी पार्टनर शोधली आहे। काय? कोण? आपली क्लोज रिलेटिव्ह आहे, म्हणजे माझ्या मावशीच्या नंदेच्या जावेची मुलगी आहे। ऍक्च्युली ते सांगलीला राहायला होते, आत्ताच कोल्हापूरला शिफ्ट झाले। नो वे, मी लग्न कधीही केलं तरी माझा लाईफ पार्टनर मी चूज करणार। नाही हरकत नाही, पण तुझ्या एक्सपेक्टेशन्स तरी काय आहेत? पॉइंट ए ती सेल्फ मेड असावी। पॉइंट बी ती सिटीमध्ये शहरात राहणारी असावी। बाय द वे कोल्हापूर सिटीच आहे आणि ते पण क्लासी लोकांचं। पॉइंट सी ती एकदम कूल असावी। पॉइंट डी चांगल्या घरातली घरंदाज असावी। हो ती श्रीमंत क्लासी ती सरनोबत फॅमिलीला फिट होईल अशी आहे।
पॉइंट ई म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉइंट, ती अनुजला सूट होणारी असेल. वेट अ मिनिट, तुम्ही सगळे तुमच्या एक्सपेक्टेशन्स का सांगताय? एक्सपिरियन्स एक्सपिरियन्स. अच्छा, एक्सपिरियन्स. मिस कुसुम, तुम्हाला केतनपेक्षा चांगला लाईफ पार्टनर मिळेल. अहो हं? कसला विचार करताय? नाही काही नाही, मी माझी टर्न याची वाट पाहतोय. अरे दादा, महिला अग्रेसिव्ह झाल्यात. तू तुझा मुद्दा लावून धर, नाही तर कोणी तुझा ऐकणार नाही. कुसुमला हे सून म्हणून ऍक्सेप्ट करतील? कुसुमची आणि घरच्यांची भेट घडवून आणायला हवी. तिला एकदा सगळे भेटले की सगळ्यांचं मत बदलेल. पण भेट कशी घडवून आणणार? घरच्यांपासून एवढी मोठी गोष्ट लपवायची नाही. ताई, मी मुद्दामून नाही केलं. तो दिवसच खराब होता. त्यानंतर बाबा आजारी पडले, तुझं लग्न मोडलं, माझा इंटरव्ह्यू. नको काळजी करूस ताई, खरंच सॉरी. मी यापुढे नाही खोटं बोलणार, प्रॉमिस. सॉरीची काही गरज नाहीये, फक्त इथून पुढे लक्षात ठेवा. हो ताई, त्या दिवशी सगळेच टेन्शन मध्ये होते म्हणून. बरोबर आहे, पण मला सांग, तू ही गोष्ट घरच्यांपासून लपवलीस, याचा त्रास कोणाला झाला? तुलाच ना. तुला माहितीये, माझी बहीण ना खूप हुशार आहे, फक्त थोडासा, एकदम थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे. तो वाढव, मग बघ सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह होतील. ताई, मी खूप प्रयत्न करते. पण हो ना, मग तसंच कर. शर्यत संपत नाही जोपर्यंत आपण हार मानत नाही. हो ताई, मी ना यापुढे अजून मेहनत घेईल, पक्का. गुड. रूपा, एक गोष्ट कायम लक्षात ठेव, मी, आई, बाबा, आम्ही सगळे आहोत तुझ्या बरोबर. आपण एक काम करू, नेक्स्ट टाइम इंटरव्ह्यूला जाण्या अगोदर ना तू आमच्या बरोबर प्रॅक्टिस कर. चालेल. बाबा, हे प्राणायामच सिक्रेट आहे ना तुमच्या बॅलन्स स्वभावाचं? हो अनुज, प्रत्येक गोष्टीत बॅलन्स खूप महत्वाचा असतो. तू आता बिझनेस जॉईन केलायस, तुझ्या मदतीला मी आणि वेद आहोतच, पण हळूहळू बिझनेस आणि फॅमिलीच्या रिस्पॉन्सिबिलिटीज वाढत जातील आणि ते बॅलन्स करायला परफेक्ट पार्टनर हवा. वेद, तुला काय वाटतं? वेद? हा, हो, बरोबर आहे दादाचं. म्हणजे कसं आहे, अनुजच्या आयुष्याचा प्रश्न आहे ना, सो त्याला कशी लाईफ पार्टनर हवी आपण तशी शोधूयात, म्हणजे एकदम परफेक्ट मॅच. नाही, आपण काही त्याच्यावरती जबरदस्ती करत नाही आहोत. आणि तू म्हणालास तसं, हा त्याच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याला आपण फक्त सांगतोय चांगलं का वाईट काय, शेवटी फायनल डिसिजन त्याचाच आहे. हो, दादाचं पण बरोबर आहे. आपलं एकत्र कुटुंब आहे, त्यामुळे ती समजूतदार असायला हवी, फॉरगिव्हिंग नेचरची असायला हवी. एकत्र कुटुंबात हे गुण खूप महत्वाचे असतात. अरे, आपण शेवटी एवढी मेहनत कोणाकरता करतोय? अनुज, तू लग्नानंतर आमच्या बरोबरच राहणार आहेस का? ऑफकोर्स काका, मला मनासारखी लाईफ पार्टनर मिळेलच, पण आता ऑफिसमध्ये कामाचा लोड डिवाइड करण्यासाठी आय नीड वन एफिशियंट असिस्टंट. मिळेल ना? हो, तिच्याबद्दलही काही अपेक्षा आहेत का तुझ्या? हा, मी आहे ना. अथर्व साठे. अथर्व साठे. भार्गव कामते. भार्गव कामते. अनिरुद्ध देसाई. केतन भुवड. सुमलं ना, एखादं छान स्थळ मिळायला हवं. नक्की मिळेल. हो, कधी? अगं, शाळेतले लोक आता काय वाटेल ते बोलायला लागले. म्हणतात आपण आपल्या स्वार्थासाठी तिचं लग्न. तुम्ही दुर्लक्ष करा ना त्यांच्याकडे.
खरं काय ते आपल्याला माहितीये ना, मग जाऊ दे ना, कोणी काही का म्हणे ना. पण ओ काका, साहेबांनी फ्रीज दुरुस्त केलं, त्याचे पैसे मागितलेत. हा, आता माझी मुलगी घरी नाहीये, संध्याकाळी आली की देतो. तू संध्याकाळी ये. दरवेळेचं झालंय साहेब तुमचं. अहो, आठवडा झाला फ्रीज दुरुस्त करून. कधी देणार तुम्ही पैसे? तुझ्या सेठला सांग, त्या पैशाने आम्ही काय बंगला बांधणार नाही आहोत. संध्याकाळी ये. मी संध्याकाळी दुकानात येईन आणि देते पैसे. तुझा आता. ठीक आहे. पाहिलंस ना असा टोमणा मारून गेला हा सुद्धा जाता जाता. ते काही नाही, आता मलाच काहीतरी हातपाय हलवायला हवेत. हा, गोट्या सांगत होता ओसवालकडे काम आहे आणि कमिशनही चांगलं देत होतो. हो, झेपणार आहे का तुम्हाला या वयात? या वयात म्हणजे मी काय म्हातारा झालोय? मी म्हातारा नाहीये आणि त्या बैलासारखा स्वार्थी पण नाहीये. हो, ठीक आहे, तो विषय नाही काढत. पण हे रुपाली हिची वेगळीच तारा. आईन इंटरव्ह्यूला जातानाच तिला काय होतं काही कळत नाही. घरात चांगली हसत खेळत असते. हो, तुम्ही हायपर नका हो, त्रास होईल तुम्हाला. कुसुमची काळजी वाटते ग. चाळीतल्या तिच्या बरोबरच्या सगळ्या मुलींची लग्न झाली. कुसुमचंही होईल, बघाच तुम्ही. कुसुम काय म्हणते माहितीये ना, परीक्षा अजून संपलेली नाही. विसरलात की काय? सांगू कुसुमला? कारण मी अजून हारलो नाही. आता कसं, कुसुम आणि रुपाली दोघींचंही सगळं छान होईल बघा. रुपाली, अगं काय पाडलंस? थांबा, आले मी. रुपाली, हा, बोल सोव्या. हा, हॅलो गोट्या. अरे अरे त्या ओसवालचं काम घेईन म्हणतोय. अरे, झेपणार आहे का तुला सोव्या? काय? अरे न झेपायला काय झालं? कुसुमवर एकटीवर सगळा भार पडतोय रे. अरे पण अंग मेहनतीचं काम आहे आणि तुझी तब्येत तर. अरे हो, पण बाप म्हणून माझी सुद्धा जबाबदारी आहेच ना. गोट्या, एक गोष्ट सांगू तुला, मला पक्क कळून चुकलंय. तुमच्याकडे 4 पैसे असतील ना तरच तुम्हाला मान आहे, बस. आणि आता मी ठरवलंय, आता मी माझा मान परत मिळवणार. हॅलो रूपा, करते नंतर. टाकलं तर नाही ना? रेखा, रेखा, चप्पल बाहेर का काढत नाहीस? ती घाणेरडी चप्पल बघ कशी दिसते. डार्लिंग, तुला लागलं तर नाही ना? नो यार, बट माझा अँकल ट्विस्ट झाला असता ना तर फ्रॅक्चर झालं असतं, आणि फ्रॅक्चर झालं असतं तर मला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट व्हावं लागलं असतं. यु नो, हॉस्पिटलमध्ये कसल्या कसल्या प्रकारचे पेशंट्स असतात. मला काही झालं असतं तर मी मेले असते तर. काम डाऊन, काम डाऊन. भैरवनाथा, पावलास र बाबा. स्वराताईंना वाचवलं बघा. Who's this girl? I don't know. 1 minute. कोण आहे ही मुलगी? बँकेचे मॅडम आहे, साहेबांनी बोलवले त्यांना. सॉरी सॉरी, तुम्ही राहू द्या, मी करते ना. आणि काचीचं तर हाय, फुटणारच. नॉनसेन्स. 25,000चा सेट आहे तो. मूर्ख, तुटणारच आहे म्हणे. आधी ती चप्पल बाहेर काढ. माझी नाही, ह्यांची हाय. मी काढते. मिस कुसुम, वेलकम. या बसा, या ना बसा. सॉरी मिस कुसुम, तुम्हाला खूप वेळ वाट पाहायला लागली. नाही नाही सर. दादा, मी आज नाशिकच्या साईडला व्हिजिट करून येईल. बरं वेद, या कुसुम देशमुख. हाय. हाय. तुम्ही रिलेशनशिप मॅनेजर राईट? दादाकडून ऐकलंय तुमच्याबद्दल खूप.
बरं मी येतो. हा कुसुम, ही माझी मुलगी स्वरा आणि ही वेदची बायको रीना. हॅलो. हाय. हाय. घे पाणी घे. थँक्यू सर. हिच्याशी आपलं इंट्रोडक्शन का करून देत आहेत? कुसुम, माझं जे तुझ्याकडे काम आहे ते बँकेशी रिलेटेड नाही आहे. आमच्या कंपनीत तुझ्याकरता जॉब आहे, अनुजची पर्सनल असिस्टंट. सॉरी सर, पण मी ही ऑफर नाही ऍक्सेप्ट करू शकत. सर, बँकेचा जॉब माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे. मिस कुसुम, तुम्ही घाईघाईनं डिसिजन घेऊ नका. शांतपणे विचार करून निर्णय घ्या. मला माहिती आहे तुमच्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. मी तुला बँकेपेक्षा जास्त पगार देईन, मोर दॅन डबल. सर, एवढ्या मोठ्या ऑफरसाठी खरंच थँक्यू. आणि तुम्ही मला या पोझिशनच्या केपेबल समजलं त्यासाठीही. पण मला गरज होती तेव्हा कामत सर आणि बँकेचा आधार होता. त्यामुळे मी हा जॉब नाही सोडू शकत. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. थँक्यू सर. सर, मी येऊ मग? हो. थँक्यू सर. इमोशनल फूल आहे ही. अशा मीडियोकोर मेंटॅलिटीमुळे अशा लोकांना सक्सेस मिळत नाही. नाही रीना, तू चुकीचा विचार करतेस. लॉयल्टी हा खूप मोठा गुण आहे आणि कुसुमचा हाच गुण मला आवडतो. घरी बनवलेली अगरबत्ती फक्त 20 रुपये. ओ ताई, मस्त सुगंध, एकदम देवपूजेसाठी प्रसन्न वातावरण, फक्त 20 रुपये पाकिट. अरे रस्त्यावर माल विकतो हा? कायदा म्हणतो का? सगळा बरं माल आहे. चल. माफ करा साहेब, आज माझा पहिलाच दिवस आहे. खोटं बोल नका. पकडल्यानंतर सगळे हेच सांगतात, समजला? अहो नाही साहेब, आई शपथ, खरं सांगतोय मी. का खोटं बोलेन? कायदा मोडला ना मग शिक्षाही होणार. अहो साहेब, माझी बोली पण नाही झाली अजून. बोली नाही झाली? अहो मी करतो ना. मी करतो ना. बाबा, एक मिनिट. हो मॅडम, उगाच मध्ये येऊ नका. इथे सरकारी कारवाई चालू आहे. प्लीज असं करू नका. निदान त्यांच्या वयाचा तरी विचार करा. हो मॅडम, इथे लेक्चर देऊ नका. कोण लागतात का तुमचे ते? हो, बाबा आहेत माझे. कमाल आहे. अहो वडिलांची इतकीच काळजी आहे, मग त्यांना हे काय करायला लावताय? ओ साहेब, माझ्या लेकीला काही बोलू नका हो. तिला खरंच यातलं काहीच माहिती नाही. मी तुम्हाला सांगितलं ना, खरंच माझा आज पहिला दिवस होता हो. सर, प्लीज समजून घ्या. ही चूक परत कधीच नाही होणार. ठीक आहे. पहिल्यांदा म्हणून सोडून देतो. याच्या पुढे कायदा तोडायचा नाही. ठीक आहे? निघा आता. नाही मोडणार. बाबा, स्क्रूड्रायव्हर आणि पाना घेऊन काम करणाऱ्या आउटडेटेड माणसाला दुसरं कोण नोकरी देणार? जुनी वस्तू कशी कपाटात माग धूळ खात पडलेली असते, तशी अवस्था होते. मंदिरात देवाची मूर्ती नसेल तर काय होईल?
नाही ग कुसुम, देवाची उपमा द्यायची लायकी नाही तुझ्या बापाची. बाबा, आज आम्ही जे काही आहोत ना ते फक्त आणि फक्त तुमच्यामुळे आहोत. खरे, अगदी खरंय. रुपालीला इंटरव्ह्यूची भीती वाटते, तिच्यात आत्मविश्वास नाहीये. याला जबाबदार मी आहे. तुझं लग्न जमत नाही यालाही जबाबदार मीच आहे. पण बाबा, तुम्ही स्वतःला का दोष देताय? ही माझ्या हक्काची लढाई आहे आणि ती जिंकण्यासाठी मी लग्न मोडतेय. मी कमावत असतो तर तुला सगळ्या घराची जबाबदारी घ्यावी लागली नसती. दोष माझाच आहे. 2 मुली पदरात असून सुद्धा त्यांच्या लग्नासाठी माझ्याकडे काय आहे? काही नाही, साधी दमडी नाही. आमच्या कंपनीत तुझ्याकरता जॉब आहे, अनुजची पर्सनल असिस्टंट. बँकेचा जॉब सोडणं माझ्या मनाला पटत नाही. बाबांचं टेन्शन कमी करण्यासाठी सरनोबत सरांची ऑफर ऍक्सेप्ट करू का?